मुंबईमध्ये दहीहंडीचं नियोजन शिवसेनेच्या वतीनं करण्यात येत आहे। यावर्षी दहीहंडी 5 थराची असणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने कंबर कसली दिसून येत आहे। शिवसेना सचिव शिव चित्रपट सेना अभिनेता सुशांत शेलार यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी। आपल्यासोबत अभिनेता सुशांत शेलार आहे। त्यांनी हे दहीहंडीचं नियोजन केलेले महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी यावर्षी दहीहंडी असणार आहे। सर, थीम महाराष्ट्राच्या दहीहंडी जी आहे महाराष्ट्र समृद्धीसाठी, ही महाराष्ट्राची प्रगती आहे आणि दहीहंडी सुद्धा महाराष्ट्राच्या प्रगतीची आहे। कारण गेली 2-2.25 वर्ष जेव्हापासून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपल्या महाराष्ट्राचा हा सगळा कारभार सांभाळत आहेत तेव्हापासून महाराष्ट्राची प्रगतीच झालेली आहे। आणि गेल्या 2-2.25 वर्षामध्ये तुम्ही सगळीकडेच पाहत आहात की आपले सगळे सण जे हिंदू सण आहेत ते खूप मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि खूप आनंदात साजरे होताना आपल्याला दिसत आहेत। कारण त्याच्या पूर्वीची 2 वर्षात जे काही भकास आपण आपले सगळे सण पाहिले, त्याच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ते सगळे सण पुन्हा जोरदार जोशात साजरे करायला सांगितले आणि त्यांच्या आदेशाचं थीम आहे महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी, नेमकी काय आहे? महाराष्ट्राची समृद्धी होत राहील आणि एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत, त्याच्यामुळे आम्हाला ठाम विश्वास आहे की अजून महाराष्ट्र सक्षम आणि समृद्ध होईल। सर, किती थर असणार आहेत आणि काय बक्षिसे असणार आहेत? आमची ही संकल्पना अशी आहे की आता खूप मोठ्या मोठ्या थरांची स्पर्धा होते, पण मूळचा जो गोविंद आहे, जो आपला पारंपरिक गोविंद आहे, तो 5 थराचा गोविंद आहे आणि त्यांना आता कुठेतरी या स्पर्धेमध्ये डावललं जातं। तर ही छोट्या गोविंदांसाठी मोठी दहीहंडी आम्ही आयोजित केलेली आहे आणि जे झटपट 5 थर लावतील त्यांना एक मोठं बक्षीस 55,555 आम्ही जाहीर केलेलं आहे। हे होते सुशांत शेलार यांनी सांगितलं की 5 थर जे आहे दहीहंडीचं नियोजन शिवसेनेकडून करण्यात येत आहे। त्यामुळे मुंबईमध्ये जोरदार पद्धतीने शिवसेनेच्या वतीने दहीहंडीचं नियोजन सध्या शिवसेनेकडून केलं जात आहे। कॅमेरामॅन निकेशसह विकास मिरगणे, लोकशाही, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।